विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती बघितलाय का की ज्याचा पाय खूप सुजलेला आहे, म्हणजेच एकदम हत्तीसारखा पाय झालेला आहे. तर हा जो व्यक्ती आहे याला नेमकं कोणता आजार झाला असेल बरं, किंवा कोणता डिसीज झाला असेल? तर हा जो व्यक्ती आहे याला तो डिसीज होण्यामागं आजच्या फायलम मधला एक ॲनिमल कारणीभूत आहे. तर तो ॲनिमल कोणता आणि तो डिसीजही कोणता, मला कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगायचे, कारण आजच्या फायलम मध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. वेलकम टू राजकुमार बांदल अकॅडमी. मी राजकुमार बांदल. तर बघा आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की एलिफंट, तो जो माणूस आहे याचा पाय सुजलेला आहे, याचा अर्थ हत्तीसारखा पाय झालाय. मग हत्तीसारखा पाय झालाय म्हणजे एलिफंटासिस नावाचा त्याला डिसीज झालेला आहे. आणि हा जो एलिफंटासिस नावाचा डिसीज आहे तो त्याला झालेला आहे कशामुळे, तर वुचेरेरिया नावाच्या ॲनिमल मुळे. मग आता हा जो ॲनिमल आहे तो नेमकं कुठं सापडतो आणि कोणत्या फायलम मध्ये येतो ते आपण काय करू लगेच पाहू. आता बघा, याच्यावरती 2019 ला एक क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे? 1 मार्कालाच विचारलाय. आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाईन. आता इथं मला आहे ना हायलाइट करायचंय मला स्मॉल इंटेस्टाईनला. ओके. माय बॉडी इज लॉंग अँड थ्रेड लाईक अँड शिडोशिलोमेट. काय दिलेलं आहे आणखी? शिडोशिलोमेट. असे 2-3 पॉइंट दिलेले आहेत. ओके. आता मी ब्लॉक कोणाला केलेले बघा, स्मॉल इंटेस्टाईन. आता याच्यावरूनच आपल्याला याचे पॉइंट तयार होणार. कसं काय ते बघू. तर हा जो फायलम आहे या फायलम मधले ॲनिमल कसे येतात, काय दिलेलं आहे की लॉंग आहेत आणि थ्रेड लाईक म्हणजे एकदम धाग्यासारखे येतात. मग आपण काय करू, तसा ॲनिमल एक काढूतच. तर इथं बघा, हा एक ॲनिमल काढलाय ना. ओके. हा जो ॲनिमल आहे, आता हा जो मी काढलेला आहे ना तो आहे ॲस्कॅरिस. काय? ॲस्कॅरिस. आणि हा मेल ॲस्कॅरिस आहे. काय? मेल ॲस्कॅरिस. ठीक आहे. आता हा जो ॲस्कॅरिस आहे याचा हा काय आहे? माउथ रिजन आहे. माउथ रिजन. आता इकडे लक्ष द्या की हा जो ॲस्कॅरिस आहे याची इथं बॉडी जर बघितली तर लॉंग आहे. ओके. पहिलं आपलं सेंटेन्स तयार झालं. लॉंग आहे आणि दोऱ्यासारखा थ्रेड लाईक आहे. ओके. त्यानंतर इथं जर का बघितलं तर असा गोल भाग आहे. म्हणजे तुम्हाला बघा स्क्रीनवरती ॲस्कॅरिसची ओरिजिनल ॲस्कॅरिसचा जो इमेज दिसते त्याच्यामध्ये बघा कशी एकदम गोल आहे. आणि गोल आहे याच्यावरूनच हे जे वर्म्स आहेत यांना आपण म्हणायचे राऊंड वर्म्स. काय म्हणायचं? राऊंड वर्म्स. मग आता राऊंड वर्म्स म्हणलं की मला एक आठवतोय, प्लॅटिहेल्मिंथस पण आठवते. प्लॅटिहेल्मिंथस मध्ये त्यांची बॉडी कशी होती? चपटी होती. पण ह्यांची बॉडी कशी आहे? राऊंड आहे. आणि त्यामुळेच हा जो फायलम आहे तो आहे राऊंड वर्म्सचा. आणि या राऊंड वर्म्सच्या फायलमलाच आपण म्हणायचं फायलम ॲस्केलमिंथस. काय म्हणायचं? ॲस्केलमिंथस. आणि म्हणून आजचा आपला जो फायलम आहे तो कोणता आहे? तर फायलम ॲस्केलमिंथस. कोणता आहे? ॲस्केलमिंथस. ठीक आहे. आता फायलम ॲस्केलमिंथस जो आहे या फायलम ॲस्केलमिंथस बद्दल आपण काय करू? पॉइंट कलेक्ट करू. एक काय करू? पॉइंट कलेक्ट करू. चलो. ओके. आता ॲस्कॅरिस हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणखी दुसरं मी सांगितलं वुचेरेरिया हे एक एक्झाम्पल आहे. आता फायलमचं नाव समजलेलं आहे आणि फायलम मधले एक्झाम्पल पण कळाले. कोणकोणते सांगितले? वुचेरेरिया आहे, त्यानंतर ॲस्केलमिंथस आहे आणि आणखीन एक एक्झाम्पल आहे त्याचं, ते म्हणजे लोआ लोआ. ठीक आहे. हे 3 एक्झाम्पल होतं. आता आपण त्याच्याबद्दल पॉइंट डिस्कस करू. बघा आता तो 2019चा प्रश्न आणि मी हायलाइट केलेले जे वर्ड आहेत ना ते वर्ड आठवा. कुठे आला तो प्रश्न? हा इथं काय? स्मॉल इंटेस्टाईन आणि शिडोशिलोमेट. याच्यावरून मला काय करायचे? त्याचे पॉइंट बनवायचे. बघा आता इथं स्मॉल इंटेस्टाईन याच्यावरती थोडस विचार करा. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे आपल्या तो बॉडीच्या आतमध्ये राहतोय. मग बॉडीच्या आतमध्ये राहतोय याचा अर्थ तो काय? तर आपल्यावरती अवलंबून आहे. आणि आपल्यावरती अवलंबून आहे याचा अर्थ हा काय आहे रे? एंडोपॅरासाइट आहे. काय? एंडोपॅरासाइट. मग समजलं मला. एक पॉइंट तर झाला बरं का गोळा. हे 19च्या प्रश्नावरूनच. काय? दे आर एंडोपॅरासाइट. आता एंडोपॅरासाइट आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहते
याचा अर्थ ते कसे असणार आहेत, फ्री लिव्हिंग असणार आहेत. कसे असणार आहेत, फ्री लिव्हिंग. आणि म्हणून एंडोपॅरासाइट तर आहेतच, पण काय येतं, फ्री लिव्हिंग. आता फ्री लिव्हिंग म्हणजे कोण, मग एकतर फ्री लिव्हिंग मध्ये एकतर ते ॲक्वॅटिक असतील किंवा टेरेस्ट्रियल. आणि म्हणून फ्री लिव्हिंग मध्ये पण काय मला कळतंय, ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल. ठीक आहे. आता शिडोशिलोमेट याचा अर्थ यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे का, नाहीये. मग कशी बॉडी कॅव्हिटी आहे, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. आणि फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे आणि म्हणून यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी ती कशी आहे, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. आणि फॉल्स बॉडी कॅव्हिटी असली की त्याला आपण म्हणायचं शिडोशिलोमेट. आता आपण एस कॅरिसच्या डायग्राम कडे येऊ आणि त्यानंतर या पॉइंट कडे जाऊ. ठीक आहे. आता हा एस कॅरिस आहे आणि मी सांगितलं की हा मेल एस कॅरिस आहे. याचाच अर्थ फिमेल एस कॅरिस वेगळा आहे. आणि मग जर का मेल पण असेल आणि फिमेल पण असेल तर ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होत असेल बरं, तर रिप्रोडक्शन यांच्यामध्ये होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणून माझा पुढचा पॉइंट कोणता सापडला मला, यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन वरून आणखी एक पॉइंट आहे बरं का मला, काय की मी काय सांगतोय, मेल एस कॅरिस आहे आणि फिमेल एस कॅरिस आहे. याचा अर्थ दोन्ही पण सेक्सेस कसे येतं, वेगळे येतं. आणि सेक्सेस वेगळे येतं याचा अर्थ हे कसे येतं, युनिसेक्सुअल. काय येतं, युनिसेक्सुअल. बघा आपण बेसिक मध्ये डिस्कस केलेलं आहे हे युनिसेक्सुअल, कळालं. तर हे कसे येतं, युनिसेक्सुअल. आता बघा ह्याच्याबद्दल आपल्याला कोणकोणते पॉइंट कळाले. सगळ्यात पहिल्यांदा हे कसे येत, लॉंग इलॉंगेटेड थ्रेड लाईक आहेत. ओके, म्हणजे देअर बॉडी इज लॉंग इलॉंगेटेड अँड थ्रेड लाईक. दुसरी गोष्ट, दे आर ऑल्सो कॉल्ड राऊंड वर्म्स. म्हणजेच कोणाला, ॲस्केलमिंथस आर ऑल्सो कॉल्ड राऊंड वर्म्स. 2 पॉइंट झाले. त्यानंतर दे आर शिडोशिलोमेट मीन्स ॲब्सेन्स ऑफ ट्रू बॉडी कॅव्हिटी. ओके. त्यानंतर चौथा, दे आर फ्री लिव्हिंग. आता फ्री लिव्हिंग का, बिकॉज दे आर एंडोपॅरासाइट. ठीक आहे, म्हणजेच ते एंडोपॅरासाइट पण होतं आणि फ्री लिव्हिंग पण होतं. ठीक आहे. आता एवढे पॉइंट्स आपल्याला ह्या डायग्राम वरून लक्षात राहतात. बघा डायग्राम माझ्या डोळ्यासमोर आले की मला लगेच कळणार आहे हा मेल एस कॅरिस आहे. याचा अर्थ रिप्रोडक्शनचा पॉइंट क्लिअर झाला. दुसरा हा कसा आहे, लॉंग आहे, थ्रेड आहे, इलॉंगेटेड आहे. दुसरा पॉइंट. आणि ह्याच्यावरून इथं राऊंड आहे म्हणून ह्याच्यावरून यांनाच काय म्हणायचं, राऊंड वर्म्स. हे पण कळालं. आता बोर्डाचा जो क्वेश्चन विचारला होता त्याच्यामध्ये दिलं होतं स्मॉल इंटेस्टाइनच्या आतमध्ये राहतो. याचा अर्थ हा कसा आहे, एंडोपॅरासाइट. तो पण पॉइंट क्लिअर झाला. आता आपण काय करू, त्याचे पॉइंट वाईज बघू. हॅबिट आणि हॅबिटॅट मध्ये काय लिहिणार मग सांगा मला. काय येत रे, एंडोपॅरासाइट येतं. हे कसे येतं, एंडोपॅरासाइट. आणि एंडोपॅरासाइट मध्ये पण कसे, फ्री लिव्हिंग. आणि फ्री लिव्हिंग मध्ये काय येतं, तर हे ॲक्वॅटिक पण येतं, ॲक्वॅटिक. आणि दुसरे कोणते, टेरेस्ट्रियल पण. ठीक, ॲक्वॅटिक म्हणजे ते आयदर टेरेस्ट्रियल और आयदर ॲक्वॅटिक येतं. सिमेट्री. आता सिमेट्रीला इकडे परत डायग्राम कडे येऊ. कुठे गेली डायग्राम, ओके. आता हा मी काय केलेला, असा थ्रेड सारखा काढलेला आहे. पण बरोबर जर का मी इथून याला कट केला, असा बरोबर इथून कट केला तर आता लाईन थोडीशी तिरकी आली. पण जर का मी बरोबर कट केला तर 2 इक्वल पार्ट होतेच का नाही रे. मग चला पॉइंट माझा तो पण क्लिअर झाला. 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. याचा अर्थ कोणती सिमेट्री, रॅडियल ना. अरे बरोबर आहे का, कस काय असेल, त्यामुळे बेसिकचं लेक्चर नीट बघा. रॅडियल नाही, कोणती आहे, बायलॅटरल. मी सांगितलं होतं ना रे, आपले बघा बरोबर 2 तुकडे होत आहेत ना, म्हणजे बायलॅटरल. आणि म्हणून सिमेट्री कशी असणार आहे यांच्यामध्ये, बायलॅटरल सिमेट्री. कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री. आता जेम लेयर हे थोडेसे डेव्हलप होतं. याचा अर्थ यांच्यामध्ये तिन्ही पण लेयर होता. मग तिन्ही लेयर कोणत्या, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि सगळ्यात आतली एंडोडर्म. ओके, म्हणजेच जेम लेयर काय येतात तिन्ही पण. कोणकोणत्या रे मग, एक्टो पण आहे, एंडो पण आहे, सिरियसली मेसो पण आहे आणि एंडो पण आहे. आणि मग जर का तिन्ही पण प्रेझेंट असतील तर यांना आपण काय म्हणतो, बेसिक. काय म्हणतो, ट्रिप्लोब्लास्टिक. काय म्हणतो, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि म्हणून हे कसे येतं, ट्रिप्लोब्लास्टिक येतं. अरे समजलं आहे क्या, अरे समजतंय ना. बघा आता पुढचं आहे बॉडी कॅव्हिटी. आता झालं ना, ट्रू कॅव्हिटी नाही. मग कशी आहे, खोटी आहे. खोटी आहे म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी. त्याला आपण म्हणतो शिडोशिलोमेट. काय म्हणतो, शिडोशिलोमेट.
सिलोमेट। ओके, चलो नेक्स्ट। आता सेगमेंटेशन। आता सेगमेंटेशन मध्ये जर का तुम्ही ॲस्कॅरिस बघितला तर याच्या बॉडीवरती कुठेही सेगमेंट नाहीत, पण ह्यांची जी बॉडी आहे ना ती अशा टफ, अशा जाड, अशा एकदम मजबूत अशा क्युटिकलनी बनलेली आहे, म्हणून आपण काय म्हणणार सेगमेंटेशन मध्ये नॉन सेगमेंटेड। काय नॉन सेगमेंटेड। आता हा पॉइंट आहे ना तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल ना, कारण सीईटीला किंवा नीटला या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। सेगमेंटेशन कसं आहे, नॉन सेगमेंटेड येतं। ओके, आणि काय सांगितलेलं यांची बॉडी कशाने कव्हर आहे, टफ क्युटिकल, टफ क्युटिकल, आणि टफ क्युटिकलने काय कव्हर आहे, बॉडी कव्हर्ड, म्हणून काय लिहिणार बॉडी कव्हर्ड विथ टफ क्युटिकल। डायजेशन यांच्यामध्ये आहे कंप्लीट, डायजेशन यांच्यामध्ये आहे कंप्लीट, आणि ऑर्गनायझेशन। आता ऑर्गनायझेशन बेसिक विसरायचं नाही, ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये कसं आहे तर बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन। काय बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन, त्याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे 2021 ला, आणि म्हणून बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन, बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन। ठीक आहे, तर हे झाले पुढचे 3 पॉइंट। मग आता सेगमेंटेशन मध्ये काय म्हणणार, नॉन सेगमेंटेड आहे तर विषय संपला, पण त्यांची बॉडी जी आहे टफ क्युटिकलने कव्हर आहे, डायजेशन एकदम कंप्लीट आहे, ऑर्गनायझेशन बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे। ओके, चलो आता नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड सर्क्युलेशन यांच्यामध्ये ऍब्सेंट आहे। काय ऍब्सेंट, ब्लड सर्क्युलेशन ऍब्सेंट। रिप्रोडक्शनचं झालेलं आहे आपला, काय रे रिप्रोडक्शन सेक्सुअल आहे, आणि कसे युनिसेक्सुअल, काय तर युनिसेक्सुअल। आता डेव्हलपमेंट यांच्यामध्ये डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट पण आहे। आता बुक मध्ये हे डायरेक्ट डेव्हलपमेंट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट दिलेलं नाहीये बरं का, पण आपण तो ऍड केलेला आहे पॉइंट, कारण आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे। तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट सोपे कन्सेप्ट आहे, बेसिकचं ते लेक्चर जे ते व्यवस्थित पाहून घ्या, आणि याचे एक्झाम्पल्स आहेत ॲस्कॅरिस, उचेरेरिया आणि लोवा। आता हा जो ॲस्कॅरिस आहे याला आपण म्हणायचं इंटेस्टिनल वर्म। हा जो उचेरेरिया आहे याला आपण म्हणायचं फिलारियल वर्म। काय म्हणायचं, फिलारियल वर्म। आणि हा जो फिलारियल वर्म आहे ना याच्यामुळेच मी सगळ्यात सुरुवातीला जे विचारलेलं ना हत्तीपाय रोग हा होतो, त्यामुळे बचकेरिया व्हायचे, उचेरेरिया से बचकेरियाने काय समजलं। आणि लोवा पासून पण बचके राहायचे, त्याचं कारण हा एकदम डेंजर वर्म आहे, यालाच आपण म्हणतो आय वर्म। काय म्हणतो, आय वर्म। आता हा जो डिसीज आहे लोवा मुळे आय वर्म, तुम्ही जर का बघितलं तर हा आपला जो डोळा आहे किंवा इमेज दिसत असेल तुम्हाला, तर ह्या डोळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी तो जो वर्म आहे असा दिसतो। ठीक आहे, तर हा होता आपला फायलम ॲस्केलमिंथस। काय म्हणायचं, फायलम ॲस्केलमिंथस। कळालं, तर याला फायलम निमॅटोडा असं पण म्हटलं जातं, फायलम निमॅटोडा किंवा निमॅटोडा, इथं नाव लिहितो कोणतं आहे निमॅटोडा। तर फायलम निमॅटोडा आणि फायलम निमॅटोडा म्हणजेच आपला फायलम ॲस्केलमिंथस आहे। ठीक आहे, तर आता हे झाले त्याचे एक्झाम्पल, ॲस्कॅरिस, इंटेस्टिनल वर्म, उचेरिया आणि लोवा। आता बोर्डाचा क्वेश्चन आहे, याचं उत्तर काय येणार आहे मग, फायलम ॲस्केलमिंथस। काय येणार आहे, फायलम ॲस्केलमिंथस, ॲस्केलमिंथस। कळालं, किंवा राऊंड वर्म्स म्हटलं तरी पण उत्तर बरोबर आहे। आता नीट 2021 ला काय क्वेश्चन विचारले बघा, मेटाजेनेसिस इज ऑब्झर्व इन हेलमिंथस। मेटाजेनेसिस हेलमिंथस मध्ये ऑब्झर्व होत नाही, म्हणून पहिलं सेंटेन्स आपलं एकदम चुकीचं आहे। आता बघा मी डायरेक्ट सेंटेन्स कडे येतो, कारण हे इकिनोडर्म्स ते तुम्हाला शिकवलेले नाहीयेत, त्या व्हिडिओ मध्ये हे जे सेंटेन्स आहेत ते डिस्कस करू। काय राऊंड वर्म्स, सी नंबरचं बघा, राऊंड वर्म्स हॅव ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन। इथं काय ऑर्गन सिस्टीम लेवल, आपण बघितलं ना ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन, म्हणजे इथं हे जे सेंटेन्स आहे ते आपलं काय एकदम बरोबर आहे। तर असा सोपा प्रश्न विचारला होता नीट 2021 ला, तर हा होता आपला फायलम ॲस्केलमिंथस। आणि याच्या जर का नोट्स बघितल्या तर या तुम्हाला पुढे मी लिहून दिलेल्या नोट्स होता,
त्या नोट्स तुम्ही काय करायच्या आता व्यवस्थित लिहून घ्यायच्या आता, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क वाटतील. तर हा होता आपला फायलम. एका मिनिटामध्ये रिवाइज करू बघा. फायलम ॲस्केल्मिंथस, यालाच आपण निमॅटोडा असं पण म्हणायचं. याच्यामधला पहिला पॉइंट, दे आर लॉंग इलॉंगेटेड थ्रेड लाईक. सेकंड काय म्हणणार होतं की दे आर ऑल्सो कॉल्ड राऊंड वर्म्स. हॅबिट आणि हॅबिटॅट, दे आर फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर एंडोपॅरासाइट. दे आर आयदर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. त्यानंतर सिमेट्री, दे पजेस बायलॅटरल सिमेट्री. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक सिडोसिलोमेट. They are non-segmented but their body is covered with a rough cuticle. त्यानंतर reproduction, they reproduce by sexual reproduction and they are unisexual, means male and female gametes are separate. त्यानंतर examples आहेत ते आहेत उचेरेरिया, ज्याला आपण म्हणायचं फिलारियल वर्म, ज्याच्यामुळेच आपल्याला हा हत्तीपाय रोग होतो. त्यानंतर लोवा, ज्याच्यामुळे आयवर्म होतो. आणि ॲस्कॅरिस, ज्याला आपण म्हणायचं इंटेस्टिनल वर्म. आपल्या आतड्यामध्ये हे जे वर्म्स आहेत ना, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात आणि आपले जे इंटेस्टाईन होतं यांना डॅमेज करण्याचं काम करते. तर त्यामुळे आपल्याला स्टमक पेन वगैरे व्हायला सुरुवात होतं. ठीक आहे. तर त्यानंतर आपण डायजेशन बघितलं. तर डायजेशन कम्प्लीट आहे. ब्लड सर्क्युलेशन मात्र यांच्यामध्ये ऍबसेंट आहे. आणि नीटचा तो क्वेश्चन काय आहे, तर यांच्यामध्ये बॉडी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. तर हा होता आपला फायलम ॲस्केल्मिंथस. फायलम ॲस्केल्मिंथस इज ऑल्सो कॉल्ड नेमॅटोडा ऑर राऊंड वर्म्स. राईट लक्षात, ॲस्केल्मिंथस राऊंड वर्म ॲस्केल्मिंथस. तर एवढेच असतं.